आजचा जो विषय आपल्या बैठकीत किंवा आपल्या कार्यशाळेमध्ये सगळ्या ठिकाणी सांगण्याची सूचना झाली आहे, त्याची पार्श्वभूमी पण आपल्या सगळ्यांना कदाचित माहिती आहे, कारण आपण सगळे अनुभवी आहोत. आपण या भारत मातेचे सुपुत्र आणि या नात्याने भारतातल्या सगळ्या समाजाच्या विकासाच्या प्रक्रियेत अग्रणी सहभागी असतो आणि याचा आधार घेऊन आपल्या देशाची विकासाची गंगा अनेक वर्षापासून आपल्या या विश्वपटलावर झालेली दिसते. भारत हा सगळ्यात प्राचीन राष्ट्र असे म्हटलं जातं, त्यामुळे प्राचीन संस्कृतीचा पण भाग भारत आहे. जेव्हा विश्वाला सभ्यता माहित होती तेव्हा भारताला सभ्यता शिकवत होता असं म्हणतात. जेव्हा भारत याच्यापूर्वी आता विश्वगुरु होणारच असल्यामुळे यापूर्वी जेव्हा विश्वगुरु होता तेव्हा भारताने विश्वाला राज्य नाही तर मार्गदर्शन केलं असं म्हणतात. तर असे अनेक दाखले इतिहासात आणि परंपरेत मार्गदर्शन तुम्ही जास्त सांगू शकता आपल्या सगळ्यांना. हा समाज असा, हा देश असा कसा बनत असेल याची एक मोठी विलक्षण शोध गंगा याला म्हणता येईल आपल्या सगळ्यांना माहिती असेल. इतका विखुरलेला देश आहे, आता त्याची जनसंख्या 140 करोड वगैरे झाली असेल, परंतु सगळ्या ठिकाणी सारख्या परंपरा, सारखे उत्सव, सारखा मान सन्मान, अधिष्ठानाची जरी पूजा पद्धती वेगळी असली तरी दर्शनीय आणि दिसण्याची सगळी विषय आहेत ते सगळे सारखे आहेत. हे कशामुळे होत असेल याचा विचार समजा केला असं म्हणतात की हा जो भारतातला राहणारा नागरिक आहे, जो आपण समाज म्हणतो, हा त्याचं प्रत्यक्ष आचरण करणारा बदला असेल. आपल्या सगळ्यांना माहित आहे की साधारण आपण आता जे बोलतो सगळ्या ठिकाणी 1250 ते 1300 वर्षाचा इतिहास साधारण सगळ्या ठिकाणी सांगण्याचा विषय होतो. 1250 ते 1300 वर्ष आपला हा भारत गोविंदाचा पुत्र व हिंदू समाज आहे, हा सतत संघर्षरत राहून त्यांनी संघर्षाची गाथा निर्माण केली. अनेक आक्रमण करणारे जे माणसाला सुद्धा सोडत नाही असे आक्रमणकारी आल्यानंतरही भारतातल्या या समाजाने त्या आक्रमणांना परतून लावण्याचे एक उदाहरण आहे. ते कशामुळे होत असेल तर असं म्हणतात की समाजातला जो राहणारा घटक आहे, तो समाज बंधू आहे, तो स्वतः या सगळ्या कामासाठी